गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिलीचा गणितचा विषय घेणार आहोत. ध्येय अकॅडमी तर्फे आपण आपल्या ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहेत. तसेच आय एम विनर परीक्षेसाठी बरीच मुलं आपली आता बसली असतील. तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने मी छान सगळे विषय शिकून आपल्याला सगळ्या डाऊट ते क्लिअर करूयात. आता आज जर आपण बघितला तर इयत्ता पहिलीचा आपण मराठीचं लेक्चर बघणार. तर हे पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, मराठीमध्ये अंक आपल्याला माहिती असतातच, 1 2 3 4 5 6. आता हे मी तर लिहून दिलेलेच आहेत. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न कसे पडतात, तर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये. आता हे काय 10 पर्यंत अंक आपल्याला नसणार आहेत, ह्याच्यापेक्षा पुढचे सुद्धा 100 पर्यंतचे अंक आपल्याला संख्या लिहिता व वाचता आल्या पाहिजे. आले लक्षात. ह्याच्यामध्ये लहान मोठेपणा, मधली संख्या, पुढची संख्या, अगोदरची संख्या किंवा संख्या अक्षरात लिहा, ह्या ज्या आहेत हे आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये बघा, आधी आम्ही संख्या लिहिलेल्या त्या आपण मराठीमध्ये कशा लिहितो. आता 1 2 हे आपल्याला असं जवळजवळ 100 पर्यंत आपल्याला काय पाहिजे, या संख्यांची माहिती पाहिजे. आता याच्यात जर पडलं तरी इकडून जो आपला क्रम चालू होतो हा चढता क्रम म्हणतो आपण यांना. आणि इकडून चालू होतो तो उतरता क्रम. आलं लक्षात. आता चढता क्रम काही मुलं चढता आणि उतरता मध्ये कन्फ्युज होतात, तर ते कशा प्रकारे आपण शिकायचंय बघा. आता इथं काही मी पायऱ्या तुम्हाला काढून दाखवते. आता या पायऱ्या आहेत होय की नाही. आता ह्या पायऱ्या ज्यावेळी आपण चढत जातो, आता ह्या पायऱ्यांवर आपण नंबर देऊया. 1 2 3 4 आणि 5. आलं लक्षात. तर आपण काय करतो, एक एक पायरी काय करत जातो, चढत जातो. त्या पायऱ्या ज्या आपण चढत जातो त्यालाच आपण चढता क्रम असे म्हणतो. चढता क्रम म्हणजे चढता क्रम म्हणजे लहानात लहान संख्या. त्यालाच आपण असेंडिंग ऑर्डर सुद्धा म्हणतो. लहानात लहान संख्येकडून आपण मोठ्यात मोठ्या संख्येकडे काय असतं त्याच्यामध्ये आपल्याला जायला लागतं. आता इथं सगळ्यांना दिसत असेलच तुम्हाला की आपण पहिल्यांदा चढता क्रम मध्ये पहिल्यांदा आपण लहान संख्या घेतो. पहिल्यांदा लहान 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर 3 4 5 5. लक्षात. आता तोच जर आपल्याला उतरता क्रम घ्यायचा असेल तर उतरताना पहिल्यांदा बघा, आता हे मी रफ करतोय. उतरताना आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये खाली आपण उतरणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, खाली उतरायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा 5वी पायरी उतरणार काय पहिल्यांदा पहिली. तर उतरताना नेहमी आपण काय करायचं असतं, जास्त पायऱ्या कमी पायऱ्यांकडे आपल्याला उतरायचं असतं. म्हणून इथून इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं आपण काय करत असतो, उतरत असतो खाली. म्हणजे उतरता क्रम मध्ये पहिल्यांदा 5वी पायरी, मग 4थी, मग 3री, मग 2री आणि मग पहिली. अशा प्रकारे आपण चढता आणि उतरता क्रमचा काय करतो, वापर करतो. मी ह्याच्यामध्ये आपल्याला काय ठरवता येते की संख्येचा लहान मोठेपणा. आपल्या लक्षात. म्हणजे चढता क्रम ज्यावेळी असतो इंग्लिशमध्ये आपण असेंडिंग ऑर्डरला, तेव्हा संख्या या लहान संख्याकडून मोठ्या संख्येकडे जातो. म्हणजे उतरता क्रम जेव्हा असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, मोठ्या संख्येकडून लहान संख्यांकडे आपल्याला काय लागतं, यायला लागतं. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये बघा आता बेसिक आज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बेसिक. आता ह्याच्यामध्ये कुठल्याही 2 संख्या आपण घेऊयात आणि त्याच्यापासून आपण संख्या तयार करूयात.
आता ह्याच्यामध्ये जर बघितला तर ह्या संख्या ज्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 त्या सगळ्या किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 ही एक अंकी संख्या आहे 9 खरे एक अंकी एक अंकी म्हणजे काय ज्याच्यामध्ये एकच अंक आहे आलं लक्षात आता बघा एक अंकी म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 या एक अंकी संख्या आहेत आणि ह्या एक अंकी संख्या ज्या आहेत ते एकूण किती आहेत बघा तर ते एकूण किती आहेत 9 आहेत म्हणजे एक अंकी संख्या 1 ते 10 मध्ये एकूण किती आहेत 9 आहेत आणि एक अंकी संख्या दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या 1 ते 10 मध्ये किती आहेत बघा इथं दोन संख्या आहेत का नाही इथं आहेत का इथं इथं आशीर्वाद नाही तर 1 आणि 10 1 आणि 0 मध्ये किती आहेत दोन संख्या आहेत कुठली तर 1 आणि 0 म्हणून 1 आणि 0 ह्या दोन संख्या झाल्या म्हणून दोन अंकी संख्या किती आहेत दोन आहे एक आहे सॉरी एक आहे म्हणजे 1 ते 10 मध्ये मला इथं सांगायचं आहे 1 ते 10 मध्ये दोन अंकी संख्या एक आहे कोणती 10 ही एकच आहे आणि बाकी 1 ते 9 मध्ये किती म्हटले 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 बाकी जर आपण बघितलं तर एक अंकी संख्या कोणती आहे एक अंकी किती संख्या आहेत 9 संख्या आहेत आणि दोन अंकी 10 ही एकच संख्या आहे दोन अंकी 10 ही एकच संख्या 1 ते 10 मध्ये एक अंकी संख्या आहे 9 1 ते 10 मध्ये दोन अंकी संख्या किती आहे एक आहे आलं लक्षात तर नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये संख्येचं जर बघितलं तर संख्येचा लहान मोठेपणा मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बेसिक असल्यामुळे 1 ते 10 मधली सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे मगाशी मी चढता आणि उतरता क्रम मध्ये शिकवली मोठ्यात मोठी त्याची किंमत जास्त ती संख्या मोठी असते मग 1 ची किंमत जास्त आहे की 10 ची किंमत जास्त आहे तर 1 ची किंमत ही काय आहे कमी आहे आणि 10 ची संख्या जास्त आहे मोठ्यात मोठी जर ह्याच्यामध्ये 1 ते 10 मध्ये कोणती संख्या आहे 10 आहे लहानात लहान संख्या 1 ते 10 मध्ये कोणती आहे एक आहे लहानात लहान संख्या बघा लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या बघितली तर ती कोणती आहे एक आहे लहानात लहान संख्या कोणती आहे एक आहे कारण की आपले अंक कक्षापासून सुरू झालेले आहेत एक पासून चालू झालेले आहे शून्य ही संख्या आहे पण शून्य या संख्येला काय नाही आहे किंमत नाही ज्यावेळी शून्य ही संख्या एक नंतर येते दोन नंतर येते किंवा दोन संख्या नंतर येते त्यावेळी त्या संख्येची काय होते किंमत वाढते आलं लक्षात आता याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे एक आहे आणि मोठ्यात मोठी 1 ते 10 मध्ये कोणती संख्या आहे 10 आहे आता ह्या सगळ्या शंका ज्या होत्या त्या आपल्याला काय आहेत आता ह्याच्यामध्ये जर बघितल्या तर थोडक्यात सम विषम पण मी तुम्हाला फक्त माहिती करून देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता सम आणि विषम संख्या शक्यतो नाही आहे पण एक आपल्या कानाखालून म्हणजे आपल्याला फक्त ओझरतं माहिती पाहिजे की ह्या समसंख्या असतात बाबा ह्या विषम असतात म्हणून बघा आता 1 2 3 4 5 6 ह्याच्यामध्ये बघा 2 4 6 8 10 ह्या ज्या संख्या आहेत दोन दोनच्या फरकाने म्हणजे 2 अधिक 1 3 झालं 2 अधिक 2 4 म्हणजे दोन दोनच्या फरकाने या ज्या संख्या आहेत त्या कशा आहेत त्या 2 4 6 8 या समसंख्या आहेत म्हणजे ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो आणि विषम संख्या ज्या असतात
1 3 5 7 9 ह्या सगळ्या आपल्या कशा आहेत, विषम संख्या. ओके. आता 1 ते 10 मधल्या सगळ्या संख्या मी इथं तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. पहिल्यांदा एकदा सांगतो तुम्हाला. तर 1 ते 10 या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे सुद्धा म्हणतो. 1 ते 10 या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आणि 1 ते 10 मध्ये आपण चढता क्रम बघितला, उतरता क्रम बघितला. 1 2 हा जो चालू होतो तो क्रम असतो चढता असेंडिंग, आणि उलटा जो असतो 10 पासून पाठीमाग तो उतरता क्रम असतो. आता एकांकी संख्यामध्ये एकांकी एकूण 9 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि एकांकी संख्यामध्ये 2 अंकी एक संख्या आहे. कोणती 2 अंकी एक संख्या, तर ती 10 आहे. आलं लक्षात. आता पुढचं जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या. आलं लक्षात. आता नेक्स्ट बघा. आता याच्यामध्ये काही मी बॉक्स काढणार आहे किंवा गोल काढणार आहे. आता हे गोल आहे. या गोलात गोल किती संख्या आहेत आपल्याला मोजायचे. त्या संख्या आहेत. बघा, आता ह्याच्यावर आधारित प्रश्न कसे पडतात. तर दिलेल्या चित्रात एकूण दिलेल्या गोलामध्ये एकूण चित्रांची संख्या किती आहे. दिलेल्या गोलामध्ये एकूण चित्राची संख्या किती आहे. तर आपल्याला काय करतात तिथं शब्दामध्ये संख्या देऊ शकतात. शब्दामध्ये मग आपण काय करायचंय, चित्रांची संख्या ओळखायची. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 14 आणि 15. इथं 14. ऑप्शन नंबर 2 15. ऑप्शन नंबर 3 16. ऑप्शन नंबर 4 13. आता या संख्या तुम्हाला अंकात माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या ज्या दिलेल्या संख्या आहेत सगळ्या तुम्हाला काय पाहिजे, अंकात माहिती पाहिजे. आलं लक्षात. अंकात जर आपल्याला माहिती झाल्या तर आपल्याला ह्या काय करणार आहे, त्याचे उत्तर बरोबर येणार आहे. तर पहिलीच्या मुलांसाठी आपल्याला काय आहे, 1 2 3 4 असं उत्तर पत्रिका येणार आहे. त्याच्यामधला आपण जो पर्याय बरोबर आहे तो आपण काय करायचा आहे, गोल करायचा आहे. आलं लक्षात. मग पहिल्यांदा आपण काय करू शकतो, पेन्सिलनं व्यवस्थित एका बाजूने किंवा एका लाईनला हे काउंट करायचंय न चुकता. आता हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 आणि 15. आलं लक्षात. आता ह्याचा मी डॉट मारत का गेलो, पण त्याच्यामुळे मला समजलं की एकूण चित्रामध्ये संख्या किती आहे. तर आपले किती आलेले आहेत, 15. म्हणून 15 कुठे लिहिले बघायचं. साईडला आपण 15 लिहून घ्यायचं आणि 15 आहे 2 नंबरचा पर्याय. मग आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 1 2 3 4 गोल असतात. त्या 4 गोल मध्ये आपल्याला 2 नंबरचा गोल हा व्यवस्थित रंगवायचा असतो. लक्षात. पहिलीला एवढे सोपे प्रश्न आहेत, पण ह्याच्यामध्ये आपल्याला एक पुन्हा एकदा मी तुम्हाला कल्पना देणार आहे की 1 ते 100 अंक तुम्हाला लिहिता वाचता आल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा हा तुमचा घटक आहे की पहिलीला 1 ते 100 संख्या लिहिता आल्या पाहिजेत, ते पण शब्द. आता हे दिलेलं आहे. इथं काय करायचं आहे, दिलेल्या संख्या या चित्रात किती एकूण संख्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि इथे एक आहे ती 16 काढायचं पण. आपल्याला काय करायचे, या संख्या मोजायच्या. मग इथं आपल्याला 1 6, दुसरा पर्याय आहे 1 आणि 5, तिसरा पर्याय आहे 1 आणि 7,
चौथा पर्याय आहे 1 आणि 8. आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला दिसत असेलच की दिलेल्या संख्या ह्या, आता इथं संख्या या शब्दात दिल्या होत्या, आता इथे या संख्या अंकात दिलेल्या आहेत. मग चित्रामध्ये एकूण दिलेल्या चित्रामध्ये एकूण चांदण्यांची संख्या किती आहे, असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला फिरवून विचारू शकतात. म्हणजे संख्या अक्षरात ओळखणे किंवा अंकात ओळखणे हे सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पहिलीच्या मुलांना आपल्याला सगळ्यात हा टॉपिक महत्वाचा आहे की संख्या अक्षरात आणि अंकात ओळखता आल्या पाहिजेत आपल्याला. आलं लक्षात. आता ह्याच्यात मध्ये आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण इथं स्टार्स किती दिलेले आहेत, चांदण्या किती दिलेल्या आहेत, 16. 16 आपण काय म्हणतो, 1 आणि 6 16. किती नंबरला आहे, 1 आणि 6 16 एक नंबरला आहे. मग आपल्याला इथं टिक करायचं नाहीये, तर आपल्याला इथं पर्याय दिलेला असतात 1 2 3 4. 1 2 3 4 लिहिलेलं पण असतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला काय करायचं, 1 नंबरच्या पर्यायाला व्यवस्थित गोल करायचा आहे. आलं लक्षात. आता या संख्या जर बघितल्या आपण, तुम्हाला माहितीये की 2 अंकी संख्या कशा तयार झाल्या. तुम्हाला युनिट 10 प्लेस हे सुद्धा माहिती पाहिजे. बघा, आता आपल्याला कसं म्हणतात की हे 10 आहे. मग 10 म्हणजे कसं, पहिल्यांदा हे 0 म्हणजे एकक, ही एककची संख्या आहे आणि ही दशकची संख्या आहे. युनिट 10, युनिट 10 प्लेस, 10 प्लेस. हा, आता याच्यामध्ये जर बघितला तर 0 एकक, 1 दशक. 1 दशक म्हटलं तर 10. 1 दशक म्हटलं तर आपल्याला किती होतं, 1 दशक 10. 2 दशक किती होणार, 20 होणार. 3 दशक, त्याच्यामध्ये 3 दशक 30. 4 दशक 40. आता हे एकक आणि दशक मध्ये आपल्याला आता 100 पर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला त्यावेळी 100 पर्यंत काय आहेत, संख्या आहेत. आता 1 दशक 1, 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13. ज्या मुलांना अजून सुद्धा संख्या अवघड जातात, 1 ते 10 किंवा 1 ते 10च्या पुढच्या, त्या तुम्ही अशाच म्हणायच्या 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13. अशा प्रकारे तुम्ही त्या पाठ करायच्यात. आणि ह्या संख्या मी अंकात का लिहून देत आहे, कारण की आपल्याला 100 पर्यंतच्या संख्या शब्दात लिहून घ्यायला प्रश्न पडतो. ओके. आता 97 संख्या असेल तर 9 काय येणार, 9 दशक 7 एकक. 9 दशक 7 एकक ही संख्या आपल्याला काय होणार आहे, त्याच्यामध्ये येणार आहे. आता आपल्याला किती प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये, आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला कोणतं आहे, तर संख्या अक्षरात ओळखणे, अंकात ओळखणे. संख्या अक्षरात व अंकात ओळखणे. आता संख्या अक्षरात व अंकात ओळखणे म्हणजे कसं ओळखणे, बघा, ही संख्या, आता मी या शब्दात ही संख्या खालीलपैकी कोणती.
66 67 37 47. ही संख्या शब्दात ओळखायची आपल्याला. तर बघा, एक नंबर 89, 79. नेक्स्ट बघा, 99, 90. तर दिलेल्या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत? दिलेल्या संख्या आपल्याला या संख्या अंकात दिलेल्या आहेत त्या अक्षरात ओळखायचे. आता इथं बघा, 7 आणि 6, 6.7 एकक. 6.7 एकक आपण काय म्हणतो? 67 म्हणतो. मग 67 कुठे लिहिले? 66, 67, 37, 47. मग 6.7, 67 आपण ऑप्शन नंबर 2 ला गोल करायचंय. नीट आपल्याला पर्याय वाचायचे. बरीच मुलं काय करतात? गडबडीत 66, हा इथे 6 आहे, इथे 7 आहे, म्हणजे बरोबर आहे 7. तर लिहून ठेवा. ज्या मुलांना कन्फ्युज होतं की नाही त्यांनी असं 66 लिहून ठेवा. 66, इथं 67, इथं 37, इथं 47 असं लिहून ठेवायचं. जर तुम्ही लिहिला की नाही, तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये काय होईल? संख्या अक्षरात ओळखता येईल. आता बघा, 89 ही संख्या शब्दात ओळखायची. मग आपल्याला ही 100 पर्यंतच्या जर संख्या माहिती नसल्या तर आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो? 79 किती? 7 आणि 9. 89, 8 आणि 9. 99, 9 आणि 9. आणि 90, 9 आणि 0. 89 किती नंबरला आहे? 2 नंबरला. मग आपण दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये 2 नंबरला गोल करायचा आहे. लक्षात, म्हणजे तुम्हाला आता जर अभ्यास दिला तर आता ह्या संख्या अक्षरात झाल्या, अंकात झाल्या. आता आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये? आता ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत, आता जर तुम्हाला होमवर्कला मी दिलं तर तुम्ही काय करू शकता? 1 ते 100 संख्या, 1 ते 100 संख्येपर्यंत संख्या या आठवड्यातनं एकदा शब्दात लिहायच्या. आठवड्यातनं एकदा काय करायचंय तुम्हाला? शब्दात लिहायच्या. म्हणजे 1 काढायचा, 1 लिहायचं, 2 काढायचं, 2 लिहायचं. अशा सगळ्या संख्या तुम्हाला काय आल्या पाहिजेत? की शब्दात लिहिता आल्या पाहिजेत. शब्दात जर तुम्हाला लिहायला आलं तर आपल्याला संख्या ओळखच्या नसतं, लहान मोठेपणा असतो, ते आपल्याला समजतो. आता दिलेल्या पर्यायातील आता इथे एक 4 पर्याय देणार आहे. दिलेल्या चित्रातील सर्वात लहान चित्र कोणते? दिलेल्या चित्रातील सर्वात लहान चित्र कोणते? तर आपण याच्यामध्ये सगळ्यात लहान कुठलं आहे बघा, हे सगळ्यात मोठं आहे, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. तर ऑप्शन नंबर 4 हे सगळ्यात लहान आहे. दुसरं बघा, दिलेल्या चित्रातील सर्वात मोठा ठोकळा कोणता? दिलेल्या चित्रातील सर्वात मोठा ठोकळा कोणता? तर याच्यामध्ये बघा,
दिलेल्या चित्रातील बघा, त्याच्यामध्ये सर्वात मोठा ठोकळा हा आहे. त्याच्यामध्ये हे 3 जे आहेत, 1, 3 आणि 4, 1, 3 आणि 4 हे काय आहेत, त्या सगळ्यात काय आहेत, लहान ठोकळे आहेत. आलं लक्षात? मग बघा, 1, 3, 4 मध्ये हे सर्वात लहान ठोकळे आहेत. 1, 3, 4 सगळ्यात मोठा ठोकळा कोणता आहे, तर हा 2 नंबरचा सर्वात मोठा ठोकळा आहे. म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये सगळ्यात मोठा ठोकळा कोणता असेल, तर हा आहे. आलं लक्षात? आता नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये लहान मोठेपणा हे ओळखायचं असतं आपल्याला. दिलेल्या संख्यातील लहान संख्या कोणती, दिलेल्या चित्रातील लहान संख्या कोणती, दिलेल्या आता तिथं जे आपल्याला प्रश्न विचारतात की 4 कार देतात, त्यातली लहान कार कोणती, त्यातली मोठी कार कोणती, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, या संख्या आपल्याला ओळखायच्या असतात. तर आज आपण कोणता घटक घेतला, तर आज आपण कोणता घेतला, संख्या हा घटक घेतला. त्याच्यातील लहान मोठेपणा आज आपण काय झालेलो आहोत, शिकलेलो आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे घटक झालेले आहेत ते कोणकोणता झालेला आहे, तर लहान मोठेपणा बघितला, चढता उतरता क्रम बघितला, त्याच्यानंतर संख्या शब्दात लिहायच्या त्या बघितल्या. आता प्रत्येकाला कंपल्सरी तुम्ही काय करायचं आहे, संख्या या शब्दात लिहायच्या. 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्या काय करायच्या आहेत, ह्या शब्दात लिहायच्या आहेत. आणि तुम्ही त्या लिहून आठवड्यात एकदा 1 ते 100, पहिले 3 दिवस 1 ते 50 पर्यंत लिहा, दुसरे 3 दिवस काय करायचे आहे, 1 ते 50 पर्यंत लिहायचे. आलं लक्षात? आज आपण काय करूया, इथंच थांबूया आणि आपल्याला ह्याच्या पुढचा जो घटक आहे ते पुढचे थोडेसे हळूहळू काय होणार आहे, त्याच्यामध्ये संख्या वाढणार आहे किंवा गणिती क्रिया जी आहे ती वाढणार आहे. आणि आपण काय करूया, अशा प्रकारे संख्यांचा अभ्यास करून घेऊया. आलं लक्षात? ओके स्टुडंट्स, थँक्यू. आपण आता पुढे जे मराठी इंग्रजी गणित आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण आता छान प्रकारे ऑनलाईन क्लास चालू करणार आहोत.